नाता कसले विचार करीता, नाता कसले विचार करीता, दूर करावे मनातेली चिंता, दूर करावे मनातेली चिंता। नाता कसले विचार करीता, नाता कसले विचार करीता, दूर करावे नाता मनातली चिंता, दूर करावे नाता मनातली चिंता। घरी आहे नारायण बाळ, 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 नारायण बाळ। करू त्याचे आम्ही लाड, करू त्याचे आम्ही लाड, नारायण बाळो, नारायण बाळो, हे नाटक कसले विचार करीता, नाटक कसले विचार करीता, दूर करावे मनातेली चिंता, दूर करावे मनातेली चिंता। विचार करीता, नाटक कसला विचार करीता, घरी आहे मनातून विचार काढून टाका। अगं यशोदा, तू या घरामध्ये लक्ष्मीच्या रूपानं जेव्हा पदार्पण केलीस ना का, आणि आज तू माझ्या नारायण विषयी प्रत्येक वेळी त्याचा विश्वास सार्थ ठरवत चाललीस ग, आणि हीच अपेक्षा मला सुद्धा होती ग, कारण या समाजातील जनता कशी सुशिक्षित आहे आणि आपला नारायण अडाणी आहे ग, आणि नारायण सुद्धा आज लग्नाचा झालाय। मला हे चिंता वारंवार भासतोय ग। नारायण बाबूजी कसली काळजी करू नका बरं, मी त्यांची एक वहिनी नाही, एक आई म्हणून पालन करेन त्यांचा। तुम्ही त्यांच्या मनातून विचार काढून टाका, मी त्यांना सांभाळ करीन। खरं खरंच यशोदा, अगं तू वहिनी नसून त्याची आई आहेस ग, खरंच आई आहेस। अगं मायेची ममता दिलीस, आईचं प्रेम दिलीस, आईचं वात्सल्य दिलीस ग, खरंच तू किती महान आहेस ग। या घरात सुंदर या घरामध्ये तुझं लक्ष्मीच्या पावलानं पदार्पण व्हावं। काय झालं आणि कशासाठी बरं रडत बसला? आणि सुनबाई काय झालं ग? सांगा ना। अगं या घराच्या बाहेर निघताच तुमचे असे रडगाणे, अरे कशाला रडतोस? काय दुःख आहे का तुला? होय बाबा, काय दुःख म्हणजे काय सांगायचं बाबा तुम्हाला? हो, आपला नारायण आज लग्नाचा झालाय, आणि या समाजाकडे बघा कशी सुशिक्षित जनता भरलेली आहे, आणि आपला नारायण तर अशिक्षित आहे बाबा। अरे तू सुशिक्षित आहे ना? अगं अरे तुझ्याकडे सगळा व्यवहार मी दिला होता, तू नारायणची काही चिंता करू नको, मी आहे ना। तू कशाला काळजी करतेस? अरे नारायणला, अरे जिवंत असेपर्यंत मी तू त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही, आणि तुलाही सुद्धा। अरे कशाला काळजी करतेस तू, सांग ना। अरे आपल्या या घरामध्ये देवी सारखी, लक्ष्मी सारखी
सुनबाई आपल्या दारात पाय टाकताच मला आनंद झाला रे. आणि आणि तू असा रडत बसतेस. हा? होय बाबा. हो, आजपर्यंत तुम्हीच तर आमचा सांभाळ केलाय होय ना? आणि प्रत्येक शब्दावर आम्ही तुमच्या चालत चाललोय बाबा. तुम्हीच तर आम्हाला आधार आहेत बाबा. मग अरे मग मग काय तू आईची आठवण काढतेस तू? अरे ती गेली देवा घरी ती. अरे ते पुन्हा येणारी वस्तू नाही आहे रे. अरे एकदा गेलेली वस्तू पुन्हा येणार आहे का? सांग ना. का का परत परत तिची आठवण काढतेस तू? अरे मला सुद्धा दुःख वाटते रे. मला वाटत नाही माझ्या सोबत माझी पत्नी असावं म्हणून. अरे माझे दुःख तुम्हाला कधी सांगितले रे? मी माझ्या हृदयात जपून ठेवलं रे. माझ्या हृदयात जपून ठेवलं. मी तुम्हाला कधी सांगितलं नाही. अरे माझे पाखरं माझे लेकरं सुखा समाधानाने नांदावा हीच माझी अपेक्षा होती रे. अरे त्या लक्ष्मीनं मला वचन दिलं माझा लेकरांचा सांभाळ कर म्हणून. अरे ते जर वचन मी जर पूर्ण नाही केले ना मी या जगात राहील का रे? मला काय म्हणतील लोक? अरे तुम्ही जर असे हक्कमान करत असाल मी काय करू? मी मरावा की जगावा तुम्ही विचार करावा. बाळांनो असं काही करू नका रे. लक्ष्मी तुझी खूप आठवण येते ग मला. अरे या संसारामध्ये सगळंच मिळालं ग. फक्त तुझी कमतरता भासते ग.